नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत टॉप सीएसआयटी कॉलेजेस बद्दल, ठीक आहे। कारण आजकाल प्रत्येक विद्यार्थ्याला सीएसआयटीच पाहिजे। ही कॉलेजची सिरीज आपण कंडक्ट करतोय, ठीक आहे। पुण्यातले कॉलेजेस बघितले गेले, आपले टॉप महाराष्ट्रातले कॉलेजेस बघितले गेले। आज सीएसआयटी कॉलेजेस बद्दल बघणार आहोत। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक्स बद्दल पाहिजे प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा या कॉलेज सिरीजच्या, ठीक आहे। आज आपण बघणार आहोत टॉप सीएसआयटी कॉलेजेस, ठीक आहे, पुण्यातले, पण 40 ते 100 मार्कच्या दरम्यान मधलेच कॉलेजेस बघणार आहोत। का असं का? कारण 40 ते 100 मार्कच्या दरम्यान सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा स्कोर येतोय, ठीक आहे। या विद्यार्थ्यांना टॉप कोणते कॉलेजेस लागू शकतात त्याविषयी आज आपण पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहोत, ठीक आहे। तुमच्या याच्यापेक्षा थोडा जास्तही असेल, याच्यापेक्षा थोडा कमी असेल, तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे बाळांनो। चॅनलला सबस्क्राईब करा। लास्ट व्हिडिओचा विनर दिग्विजय साजे होता, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचे बाळांनो, पैसे नाही द्यायचे, ठीक आहे। आणि नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात। व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। सीईटी काउन्सिलिंग, तुमचं कॅप राऊंड, तुमच्या सीईटी सेलकडून काही इंपॉर्टंट अपडेट आली, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते। व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा। बोलूया आता आपण या व्हिडिओमध्ये आपण सीओईपीचं नाव कधीच नाही घेणार, पीआयसीटी बद्दल नाही बोलणार, व्हीजीटीआय बद्दल नाही बोलणार। का रे बाळांनो? कारण हे सगळ्यांनाच माहिती, हे सगळे कॉलेजेस तुमचे 160 प्लसला क्लोज होऊन जातात, है ना, किंवा 150 मॅक्स टू मॅक्स। आज आपण बघणार आहोत 40 ते 100 स्कोरच्या दरम्यान ज्यांचा स्कोर आलेला आहे त्यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत, है ना। तर तुम्ही जर हे एक्सपेक्ट करताय की मी या कॉलेजेसचं नाव घेईल, तर या कॉलेजेसचं नाव मी घेणार नाही, ठीक आहे। आता बघा, हा चार्ट मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवला होता। 100 ते 140च्या दरम्यान बाळांना फक्त 20% विद्यार्थी असतात मार्क्समध्ये। 140च्या अबो फक्त 10% विद्यार्थी असतात। 70% विद्यार्थी तुमचे बिलो 100 स्कोर असतो। किती? बिलो 100। आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यात वाईड रेंज जी आहे ती आहे 40 ते 100। या स्कोरच्या रेंजमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी लाई करतात बाळांनो, ठीक आहे। म्हणून आपल्याला यांच्याविषयी बोलायचं आहे आज। 10 कॉलेजेस मी तुम्हाला सांगणार आहे, बेस्ट सीएसआयटी ज्यांचं प्लेसमेंट चांगलं आहे, गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आहे, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। गव्हर्नमेंट कॉलेज इन द सेन्स, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण 3 टाइप्स असतात बाळांनो, ठीक आहे। एक प्युअरली गव्हर्नमेंट, ठीक आहे, जे खूपच कमी आहेत महाराष्ट्रात, ठीक आहे, 15 ते 20 कॉलेजेस आहेत फक्त। त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट, त्यानंतर गव्हर्नमेंट एडेड, ठीक आहे। तिघांमध्ये फॅसिलिटीज काय असतात? तिघांमध्ये फीज आणि कट ऑफच्या फॅसिलिटीज सेम असतात। असं नाही की गव्हर्नमेंट कॉलेजला काहीच फी लागत नाही, गव्हर्नमेंट एडेडला खूप जास्त लागते, असं नाही। तिघांना सेमच फीज लागते, ठीक आहे। म्हणून तो मोठा फॅक्टर नको असावा तुम्हाला आता कॉलेज सिलेक्शनसाठी, ठीक आहे। बघा, कॅप राऊंडच्या अंडर जेवढे 334 कॉलेजेस येतात, 339 झाले वाटतं यावेळेस, है ना, 339 कॉलेजेस येतात, ते सगळेच्या सगळे तुमचे गव्हर्नमेंट एडेडच असतात। आता या 10 कॉलेजेसचं प्लेसमेंट चांगलं आहे, गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आहे, फीस थोडीफार कमी आहे, आणि लोकेशन तुमचं टॉप सिटीज आहे। टॉप सिटीज म्हणजे तुम्ही कन्सिडर करा पुणेचे, है ना, कारण एज्युकेशनसाठी टॉप सिटी पुणेच असतं। नंबर 10 ला येतं बाळांनो इथं डॉक्टर DY पाटील कॉलेज टेक्निकल कॅम्पस, वारले, तलेगाव, आकुर्डी, सॉरी पुणे। आता इथं मी आकुर्डी बद्दल नाही बोलत आहे, ठीक आहे। आकुर्डीचं कट ऑफ थोडं जास्त जातं, ठीक आहे। आकुर्डी बद्दल बोलत नाही मी, इथं बोलतोय तळेगाव कॅम्पस बद्दल। कोणतं बोलतोय? तलेगाव कॅम्पस बद्दल। पण मी जेवढी इन्फॉर्मेशन घेतली DY पाटील कडून, दोघांचं कॅम्पस TPO सेम आहे, म्हणजे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, ठीक आहे। म्हणजे तुमची प्लेसमेंट कंपनीज दोघांमध्ये सेम येतील, म्हणून मी एक कॉलेजला 10 नंबरला ठेवलं, जेणेकरून तुम्हाला भेटलं तर इथं चांगलं होईल। लास्ट राऊंडचं कट ऑफ म्हणजे स्पॉट राऊंडचं कट ऑफ इथं गेलेलं आहे 48% आणि नॉर्मल तुमचं गेलेलं आहे 66%, ठीक आहे। प्लेसमेंटची 5 LPA तुमचं प्लेसमेंट आहे। LPA म्हणजे लॅक्स पर ॲनम, ठीक आहे, 5 लाख पर ॲनम, ठीक आहे। ॲनम म्हणजे वर्ष। फीस तुमची 72,000 रुपये, ठीक आहे। आता ही 72,000 रुपये फीस कोणाची बाळांनो? फक्त ओपन कॅन्डिडेटची। ओबीसीची किती होऊन जाईल? 72,000 डिवायडेड बाय 2 करा, जी तुमची असेल ती ओबीसीची फीस असेल। SC STची किती असेल? SC STची 0 फीस, ठीक आहे। त्यानंतर एनटीची पण तुमची अराउंड 30-40% तुम्हाला द्यावी लागते, आणि गर्ल्स मध्ये असणार तर फ्री एज्युकेशन, ठीक आहे। गोष्ट समजते? तर या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत या कॉलेजमध्ये। आता या बाकीचे जेवढे फॅक्टर हे सगळ्या कॉलेजला ऍप्लिकेबल असतात, फक्त आता कट ऑफ आणि प्लेसमेंट फीज चेंज होईल, बाकी तुमची फॅसिलिटीज सगळ्या सेमच आहेत सगळ्या कॉलेजेसमध्ये। नंबर 9 ला येतं बाळांनो SKN सिंहगड कुसगाव, ठीक आहे। हे तुमचं पुण्यातलं कॉलेज आहे, ठीक आहे। कट ऑफ तुमचं 55 ते 80, ठीक आहे। 55 हे कोणतं स्पॉट राऊंडचं किंवा लास्ट राऊंडचं तुम्ही कन्सिडर करून घेऊ शकता, ठीक आहे। गोष्ट समजते?
फीस तुमची 80,000 रुपये. कशाची? ओपनची. बाकीच्यांची कमी होईल. ठीक आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. बघा आता बाळांनो, आता ह्या कॉलेजेसमध्ये पण जायचंय ना, असंच नाही तुम्ही निघून जाणार की मला हे कॉलेजेस तर भेटूनच जाणार आहे. तुम्हाला सीईटीला कॉलेज लिस्ट द्यायची, तेव्हा सीईटी तुम्हाला ऍक्सेप्ट करेल की हे कॉलेज याला द्यायचंय का नाही द्यायचं याच्या पर्सेंटाईलनुसार. ती लिस्ट देण्याचं काम तुम्हाला करायचंय. असं नाही ऑटोमॅटिक सिलेक्शन नाही होत कॅप राऊंड मध्ये की माझे एवढे पर्सेंटाईल आले मला ते कॉलेज भेटून जाईल. नाही, तुम्हाला सीईटीला रिक्वेस्ट करायची असते, तुम्हाला लिस्ट द्यावी लागते सीईटीला की मला या कॉलेजेसमधून मला कॉलेज हवंय, मला लागतंय का बघा, आणि लागत असेल तर मला ते कॉलेज अलॉट करा. मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, ती लिस्ट आपल्याला जी सीईटीला द्यायची ती बनवायची तुम्हाला. ती पर्सनल काउन्सिलिंग मध्ये काउन्सिलर कडून बनवून घ्या बाळांनो. कमी मार्क्स वरती पण एक चांगलं कॉलेज पॉसिबल आहे जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित असली तर. ठीक आहे. काउन्सिलर सगळे तुमचे फॅक्टर अनालिसिस करून तुमची कॉलेज लिस्ट बनवतील. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स होते तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का? कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली. असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले मार्क्स होते तरी ते थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का? कारण स्वतःहून कॉलेज लिस्ट बनवायला गेले. मुंबईचे काही कॉलेज टाकून दिले, पुण्यातले काही टाकून दिले, नाशिकचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही. आणि जर पहिल्या राऊंडला कॉलेज लागलं नाही तर सेकंड आणि थर्ड राऊंडला जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका. कारण जर 100 सीट्स असले ना, 100 सीट्स मध्ये तुम्ही असं कन्सिडर करा 80 सीट्स पहिल्या राऊंडला बुक होऊन जातात. पहिला राऊंड सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो. म्हणून पर्सनल काउन्सिलर तुमच्या सगळ्या तुम्हाला डिटेल विचारूनच कॉलेज लिस्ट बनवेल. तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमची पर्सेंटाईल किती आहे, कोणत्या सिटीमध्ये तुम्ही कॉलेज बघताय, कोणत्या ब्रांचमध्ये बघताय, त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो आणि त्यानुसार तुम्हाला लिस्ट दिली जाईल आणि तीच लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची. मी गॅरंटी देतो कमी मार्क्सवरती पण एक चांगलं कॉलेज पॉसिबल असतं बाळांनो. ठीक आहे. चांगले पर्सेंटाईल येऊ, वाईट पर्सेंटाईल येऊ, हे आता तुमचं 50% काम होतंय जे झालंय. आता जे 50% काम जे बाकी आहे त्याला व्यवस्थित करा, जे म्हणजे बेस्ट कॉलेज लिस्ट. 100% गॅरंटी देतो चांगलं कॉलेज भेटू शकतं जर तुमची कॉलेज लिस्ट चांगली राहिली तर. ठीक आहे. पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात. आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटेल. ऍप्लिकेशन फॉर्म पासून तर तुम्हाला कॅप राऊंड, स्पॉट राऊंड पर्यंत एक पर्सनल काउन्सिलर पण अपॉइंट होईल तुम्हाला. कधी तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा. ठीक आहे. ते नेहमी तुमच्या सोबत असतील. ठीक आहे. तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवण्यासाठी सीओईपी, व्हीजीटी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजीसोमॅट, डिसांगी, थाडोमल ही आपले टॉप टार्गेटेड कॉलेजेस असतात. असं नाही की 30% विद्यार्थी या कॉलेजेसमध्ये जातो. नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक कॉलेजमध्ये आपले विद्यार्थी अवेलेबल आहेत. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. म्हणून तिथून रिव्ह्यूज मला समजून जातात. ठीक आहे. जर तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज असेल 340 कॉलेजेसचं तर तुम्ही स्वतः पण बनवू शकता कॉलेज लिस्ट, काही हरकत नाही, किंवा दुसऱ्याकडून बनवू शकतात. पण नाही नॉलेज ना तुम्हाला, म्हणून काउन्सिलर कडून बनवून घ्या. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एक कॉलेज खाली वरती झालं, आता तर तुमचे लाखो जातीलच जातील. 4 वर्षानंतर जेव्हा तुमची प्लेसमेंट होईल तेव्हा तुम्हाला रिग्रेट होईल, मी या कॉलेजमध्ये आलो नसतं तर बरं झालं असतं, तेव्हा कॉलेज सिलेक्शन चांगलं केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणूनच ही जी काउन्सिलिंगची बॅच आहे तुमच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता पॅरेंट्स मला कॉल करून ऍपचं नाव विचारतात. ऍपचं नाव मी इथंच सांगून देतो कारण कॉल उचलणं पॉसिबल नाहीये आता सगळ्यांचे. ठीक आहे. न्यूटर्न, NEWTURN, जे विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये रजिस्टर असतील त्यांना एक पर्सनल काउन्सिलर अलर्ट होऊन जातो, तेव्हा ते त्यांना कधीही कॉल मेसेज करू शकतात. ठीक आहे. चला, नंबर 8 ला इथं तुमचं झील एज्युकेशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे. तुमचं कट ऑफ जातं याचं 40 ते 86. ठीक आहे. प्लेसमेंट तुमचं 5.5 LPA, फीस तुमची 86,000, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज जातं. 86,000 फक्त ओपनची बाळांनो. अगेन ओबीसीची किती असेल? 50%. SC STची किती असेल? 100% ऑफ बोलतोय मी, है ना, म्हणजे 0 फीज. NTची किती असेल? 30-40% तुम्हाला भरावे लागते NT साठी पण. ठीक आहे. फिमेलची किती असेल? 0 फीज. ठीक आहे. गोष्ट क्लिअर आहे. त्यानंतर नंबर 7 ला येतं ज्ञानबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. कट ऑफ तुमचं 75 to 85, प्लेसमेंट तुमची 5 LPA, फीस तुमची 70,000 रुपीज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज बाळांनो. ठीक आहे. नंबर 6 ला तुमचं येतं पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. कट ऑफ तुमचं 50 ते 80. आता इथं तुम्ही बोलणार दादा तू PCCUEचं नाव नाही घेते, तू ना PICTचं नाव घेतोय, तू ना VITचं नाव घेतोय, तू ना MITचं नाव घेतोय, MIT आळंदी. ठीक आहे. त्यानंतर तू PVGचं नाव नाही घेते. का नाही घेते? हे कॉलेजेस तर टॉप मधले आम्ही ऐकलेले आहेत. हे टॉपच कॉलेजेस आहेत बाळांनो. मी यांना असं नाही म्हणणार हे टॉप नाही आहेत, पण हे कॉलेजेस तुम्हाला बिलो 100 मार्क्स कम्प्युटर IT इथं नाही भेटत बाळांनो. म्हणजे तुम्हाला ऍक्सेप्ट करावी लागेल ही गोष्ट. कोणत्याच कॅटेगरीसाठी पॉसिबल नाही. मे बी SC ST साठी कुठं थोड्याफार कॉलेजेसमध्ये लागू पण शकतं, पण आज आपण ऑन अँड ऍव्हरेज ओपन कॅटेगरीसाठी बघतोय, है ना. म्हणजे SC ST साठी पण नाही लागणार.
ठीक आहे, पण बाय चान्स एखाद्या लोअर ब्रांचेसमध्ये लावू शकतं, कम्प्युटर आयटी साठी नाही लागणार. म्हणून मी याविषयी आज बोलत नाहीये. ठीक आहे, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ की दादाला तर हे कॉलेजेस बद्दल माहितच नाही, ते युट्यूबवर तर खूप चांगले आहेत, ते तर आम्हाला सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद असे कॉलेजेस सांगतात, दादा आम्हाला हे कोणते कॉलेज सांगतोय. तुम्ही हे पण बघा मी कोणत्या मार्क्सला सांगतोय. 40 ते 100 मार्क्सच्या दरम्यान तुमचे मार्क्स आले असतील तेव्हा बाळांनो. 100च्या वरती तर सांगतो ना मी तुम्हाला ही सगळे कॉलेजेस. प्लीज पॉइंट ऑफ व्ह्यू समजत जा आणि त्यानंतर कॉमेंट करत जा की दादा तू हे चुकीचं सांगितलं का बरोबर सांगितलं, किंवा सर तुम्ही हे चुकीचं सांगितलं का बरोबर सांगितलं, है ना. प्लेसमेंटची गोष्ट करायला गेले 5 LPA, कारण चुकीचं नॉलेज नाही द्यायचं बाळांनो. नॉलेज म्हणजे कमी द्यावं पण परफेक्ट द्यावं असं माझं म्हणणं आहे, है ना. फीज 70,000 रुपये गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे तुमचं. नंबर 5 ला येतं आनंदराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 60 ते 100 मार्क्स, प्लेसमेंट 5.5 LPA, फीज 84,000 रुपीज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज. आणि बरेच पॅरेंट्स पण असे असतात ना की पॅरेंट्सला जर त्यांना सांगितलं ना की मॅडम तुम्हाला PICT नाही लागणार, ते माझ्या अगेन्स्ट होऊन जातात, माझ्या विरोधात होऊन जातात. आता मी काय तुमचं म्हणजे तुम्ही वर्सेस मी थोडी इथं. माझं तुम्हाला ट्रुथ सांगण्याचं काम आहे, खरं सांगण्याचं काम आहे. तुम्ही तिथं माझ्याशी नाराज होऊन जातात की असं कसं सांगताय सर तुम्ही भेटणार नाही. आता जी रियालिटी ती मला सांगावीच लागेल तुम्हाला. मी तुम्हाला फेक किती दिवस सांगू शकतो, काहीच दिवस, 1 महिन्यात तुम्हाला रियालिटी समजून जाईल, तेव्हा तुम्ही मला बोलणार की तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन आम्हाला दिली होती. ही गोष्ट मला नको हवी आहे. मी सांगून देतो नाही भेटणार तर नाही भेटणार. कारण लास्ट वर्षाचे कट ऑफ तुम्ही स्वतः पण बघा ना. ज्याला तुम्ही 60 मार्क आहेत त्यांना तुम्ही PICT साठी मला सांगताय की PICT भेटेल का, आणि मी जर नाही म्हटलो तर माझ्या अगेन्स्ट होऊन जातात तुम्ही. तर तुम्ही स्वतः विचार करा की कसं काय भेटेल. आणि पॅरेंट्सला पण असं आहे ना की आपला विद्यार्थी बेस्ट वाटतो की सर याचे तर खूप चांगले मार्क्स येत होते, कसं काय कमी आले मला नाही माहित. असं नसतं. ठीक आहे, सगळ्याच पॅरेंट्सचा हाच इश्यू आहे की याचे आधी खूप चांगले मार्क्स यायचे, अचानक काय झालं आम्हाला नाही माहित. ऍक्सेप्ट करा की त्याने लास्ट मोमेंटला थोडा स्टडी कमी झाला असेल, ऍक्सेप्ट करा ही गोष्ट, है ना. म्हणजे स्वतःला समजूत घालणं चांगली गोष्ट आहे, पण एवढ्या लेवलपर्यंत नाही पालकांनो. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो या गोष्टीची. ठीक आहे, तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, पण तुम्हाला ही गोष्ट समजावी लागेल की कुठं घोटाळा झाला आणि कुठंच काही झालेलं नाहीये आतापर्यंत. CET तर्फे कुठंच घोटाळा झाला नाही. जी एक शिफ्ट चुकीची झाली होती ती तुम्हाला री एक्झाम झालेली आहे. म्हणून हे असं नका समजूत घालून घेऊ स्वतःला की आमचा विद्यार्थी तर टॉपर होता, अचानक काय झालं CET मध्ये आम्हाला नाही माहित. हे नसतं, है ना. सगळ्यांचंच ही रिझन कसं असू शकतं. 100त 1 पॅरेंट बनतो, मी ऍक्सेप्ट करू शकतो. प्लीज थोडंसं रियालिटीशी तुम्ही टचमध्ये राहा, रियालिटीच्या. नंबर 4 ला येतं तुमचं TSSMS वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुण्याचं, 80 ते 90 त्याचा कट ऑफ जाईल. प्लेसमेंट तुमचं 5.5 LPA, फीस तुमची 70,000 रुपये, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. नंबर 3 ला येतं तुमचं राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, कट ऑफ तुमचं 59 ते 96, प्लेसमेंट तुमचं 5.5 LPA, फीस तुमची 75,000 रुपये, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे तुमचं. ठीक आहे. त्यानंतर तुमचं नंबर 2 ला येतं JSPM इम्पिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ठीक आहे, याच्या जागेवर मी अजून PCCOE ला पण ठेवेल. ठीक आहे, PCCOE आता बोलणार तुम्ही दादा PCCOE तर तू नाही म्हटला होता. PCCOE चे 2 कॅम्पस आहेत बाळांनो, एक पिंपरीवाला, एक रावेतवाला. रावेतवाला न्यू कॅम्पस आहे, तर इथं तुम्हाला अप्रोच करू शकतात तुम्ही. ठीक आहे, 4 वर्षात डेव्हलप होऊ शकतो हा कॅम्पस. पिंपरीवाला ओल्ड कॅम्पस आहे, म्हणजे खूप वर्ष झाले त्याला, त्याचं कट ऑफ खूप थोडं जास्त असतं. ठीक आहे, प्लेसमेंटचं बोलायला झालं 6 लाख रुपये, फीस तुमची 80,000 रुपये, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. नंबर 1 ला येतं तुमचं AISSMS. ठीक आहे, त्याचं 73 ते 97% कट ऑफ जातं. प्लेसमेंट बद्दल बोलायला झालं 6 LPA, फीस तुमची 90,000 रुपीज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. ठीक आहे, तर हे तुमचे टॉप 10 कॉलेजेस आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, या टॉप 10 कॉलेजमध्ये जायला पण तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित पाहिजे, तरच तुम्ही या कॉलेजेसमध्ये पण पोहोचणार, नाहीतर हे पण नाही भेटणार. आणि एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला एक बेस्ट कॉलेजपर्यंत पोहोचू शकते. ठीक आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, प्लेसमेंट तुमचं असं नाही म्हणणार की 30% COEP भेटून जाईल, नाही. पण 30% जर 100 कॉलेजेस लागत असतील महाराष्ट्रातले, तर 100 मध्ये टॉप 1 तुम्हाला भेटण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर. ठीक आहे, प्लेसमेंट आणि ब्रांचवरती तुमचा फोकस सगळ्यात जास्त असला पाहिजे. ठीक आहे, चला, आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. ठीक आहे, आज मी थोडंसं जास्त बोललो कारण खूप पॅरेंट्सशी बोललो आणि मला वाटलं की ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी, है ना. माफ करा जर तुम्हाला कुठं हर्ट झाला असेल तर, पॅरेंट्सला आणि स्टुडंटला पण मी तुमच्या चांगल्यासाठीच बोलतोय. मला तुमच्यापासून फायदा नाही, किंवा तुम्हाला काही वाईट बोलून मला त्याच्यापासून फायदा नाही पालकांनो. ठीक आहे,
तुम्ही माझ्या आई वडिलांच्या जागेवरती आहेत, है ना, तुमचे मुलं माझ्या भावा बहिणीच्या जागेवरती आहेत, है ना, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हेच माझं काम आहे. भले तुम्हाला आता वाईट वाटेल की हे असं कसं काय बोलला की आम्हाला हे कॉलेज भेटणार नाही, पण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला फायदा होईल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, चांगले पर्सेंटाईल आहे, वाईट पर्सेंटाईल आले तरी चांगलं कॉलेज पॉसिबल आहे. आता पण हिंमत नका हरू, फक्त शेवटीपर्यंत लढू आपण. आणि बरेच विद्यार्थी म्हणतात ड्रॉप घेऊ का आता, नाही अजून नका विचार करू, आपण करू विचार त्याचा ऑगस्टमध्ये, जेव्हा आपण पूर्ण फाईट मारू ना कॉलेजेससाठी तेव्हा नंतर विचार करू आपण. ठीक आहे, काउन्सिलर सगळे तुमचे डिटेल्स घेतील. हे एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं या काउन्सिलिंग बॅचला. ठीक आहे, जेणेकरून मी जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना मी हेल्प करू शकतो या काउन्सिलिंग बॅचने. त्यांना इन्फॉर्मेशन जात नाही बाळांनो. ठीक आहे, त्यांच्यापर्यंत मला पोहोचायचं. नक्कीच तुम्ही या काउन्सिलिंग बॅचला तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.